सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळे तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. नमस्कार, मी आशिष जाधव. लोकमत.com च्या न्यूज मेकरमध्ये अर्थात विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रतोद आमदार प्रसाद लाड आहेत. प्रसाद लाड यांची मुलाखत करायची होती, त्याचं निमित्तही होतं. ते म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर त्यांनी यशस्वी मध्यस्थी केली, त्यांना चर्चेला तयार केलं. आधी त्यांना चर्चेचं आवाहन केलं, त्यानंतर ते राज्य सरकारच्या आणि महायुतीच्या वतीनं मनोज जरांगे पाटलांना भेटले. नंतर त्यांना शब्द दिला की मराठा आरक्षण विषयक जी मंत्रिमंडळाची उपसमिती आहे त्याचे अध्यक्ष ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मी चर्चेला तयार करेन, तुमच्यापर्यंत आणेन. आणि मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा प्रसाद लाड यांच्या शब्दाला मान ठेवून त्यांच्यावर तेवढा विश्वास दाखवला आणि खरंच उपोषण सुरू व्हायच्या आधीच चर्चा झाली. विखे पाटलांना घेऊन प्रसाद लाड हे अंतरवाली सराटीमध्ये गेले. पहिल्यांदा चर्चा झाली, त्यातनं काही निघालं नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी चर्चा झाली आणि अखेर मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाला न बसण्याचा निर्णय घेतला आणि राज्य सरकारनं सुद्धा जसा शब्द हा प्रसाद लाड यांच्या मार्फत मनोज जरांगे पाटलांना दिला तो पाळण्याचा प्रयत्न केला. ओबीसींप्रमाणे 8 सवलती मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना देऊ केल्या आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या एक एक करून हा सारासार विचार करून कायद्याच्या चौकटीत कसं बसेल, न्यायिक चौकटीत कसं बसेल, विधिमंडळाचं अधिवेशन येत आहे जे येत्या 22 तारखेपासून मुंबईमध्ये सुरू होत आहे, पावसाळी अधिवेशन, त्यात नेमकं काही करू शकतो का असा शब्द दिला. सांगायचं तात्पर्य असं आहे की गेल्या 10 दिवसांपासून प्रसाद लाड यांची मुलाखत करेन तो आज मुहूर्त आलेला आहे. आपल्यासोबत आमदार आणि भाजपचे मुख्य प्रतोद प्रसाद लाड आहेत. स्वागत आहे तुमचं लाडसाहेब या मुलाखतीमध्ये. ऑब्व्हियसली एक अनेक वर्ष राजकीय पत्रकारिता फील्डवर करणारा माझ्यासारखा मंत्रालय प्रतिनिधी हा नेहमी उत्सुक असतो की आज काय झालं. आज विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक होती. त्या बैठकीनंतर तुम्ही माझ्याशी बोलताय, काय ठरलंय काय? नाही, कामकाज सल्लागार बैठकीमध्ये विधानसभेचं अधिवेशन कसं चालेल, किती दिवस चालेल, त्याचा क्रमवार कसा असेल, त्यामध्ये पहिल्या दिवशी काय असेल, दुसऱ्या दिवशी काय असेल, सुट्टीचा दिवस कसा असेल, कुठले प्रमुख विषय, कुठली विधेयकं आणता येतील, विरोधकांचे काही मागण्या असतात, त्यामध्ये त्या मागण्या कशा आपण पूर्ण करू शकू, अनेक गोष्टींची चर्चा होते आणि त्यानंतर अधिवेशनाची तारीख ठरली जाते. जसं आजची तारीख ठरली आहे की जगजाहीर झाली आहे. 22 तारखेला अधिवेशन सुरू होतं, 21ला चहापान आहे आणि 10 जुलैला अधिवेशन संपतंय आणि 3 आठवड्याचं अधिवेशन घेण्याचा माननीय मुख्यमंत्र्यांचा आग्रह होता. कारण मुख्यमंत्र्यांचं म्हणणं नेहमी असं असतं की जितके दिवस जास्त अधिवेशन चालेल तितके जास्त राज्याचे विषय आपण तिथे मांडू शकतो, जनतेचे प्रश्न मांडू शकतो, जनतेच्या प्रश्नाला उत्तर देता येतं आणि प्रत्येक आमदाराला त्यामधनं न्याय मिळतो. मग तो अर्धा तास चर्चा असेल, लक्षवेधी सूचना असतील, अशासकीय विधेयक असेल, सर्व आयुधातून आपण त्याला न्याय देऊ शकतो. पण यावेळेला एक प्रमुख मुद्दा आम्ही सर्वांनी मिळून मांडला, ज्याच्यामध्ये असं होतं की ज्या समित्या आहेत त्या समितीच्या कामकाजाबद्दल पण एक दिवस चर्चा झाली पाहिजे. म्हणजे आश्वासन समितीचं कामकाज कसं चालतं, लोकलेखा समितीचं कामकाज कसं चालतं, किंबहुना हक्कभंग समितीचा मी अध्यक्ष, आतापर्यंत मी 6 लोकांना याच्यामध्ये न्याय दिला, म्हणजे 6 तक्रारींना न्याय दिला. काही लोकांना शिक्षा झाल्या, काही लोकांनी माफीनामे दिले. त्या हक्कभंग समितीबद्दल खूप लोकांना माहितीच नाही की हक्कभंग समिती असते. आणि मग ज्या वेळेला मला हे लक्षात आलं काही लोकांच्या बोलण्यातनं, अशी जी तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1236 साली हक्कभंग समिती तयार झाली. मुघल साम्राज्यापासूनची हक्कभंग समिती आहे आणि ती नंतर करत करत राजेशाहीमध्ये आली. राजेशाहीमधनं ती मग लोकशाहीत आली. लोकशाहीत पहिली ती राज्यसभेत आली, म्हणजे राजदरबारात आली. आणि मग जेव्हा लोकशाही स्थापन झाली त्यानंतर लोकशाहीच्या माध्यमातून ती लोकशाहीला पूरक अशा पद्धतीत ती पुढे आली. मग ती पार्लमेंटमध्ये आहे, विधानसभेत आहे, प्रत्येक राज्याच्या विधानसभेत, विधान परिषदेत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा अनेक गोष्टी आहेत
ज्या लोकांना माहित नाही, किंबहुना सदस्यांना माहित नाही. तुमच्या आता माहितीसाठी ज्यावेळेला मी सांगतो, तुमचे हा, पूर्वीचे मित्र आताही ते तुमचे मित्र आहेत, फक्त तुम्ही भाजपमध्ये आहेत आणि ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी माझ्यावर हक्कभंग टाकला होता आणि हो, मग मी पण नोटिसीला उत्तर दिलं, ते पण भांडत बसले. नंतर मग विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटलांनी दोघांनाही दालनात बोलवून घेतलं. अरे म्हणले हे काय चाललंय, आणि मग आम्ही दोघांनी आपापल्या बाजू मागे घेतल्या. नाही, त्याच्यामध्ये अशी जी एक गोष्ट मी सांगतो की न्यायप्रविष्ट ती पद आहे, म्हणजे त्याला हा, ज्युडिशरी अधिकार आहे. त्याचा दुरुपयोग न होता प्रत्येकाला आपण एक चान्स दिला पाहिजे. या भूमिकेतून मी काम केलं. हा, ज्यांनी केलेली चूक मान्य केली आणि त्याचा त्यांनी माफीनामा दिला, तर हा. त्यांना सोडण्याचंही काम केलं. पण ज्या लोकांनी फार ॲडॅमेंटली बिहेवियर केलं त्यांना शिक्षा देण्याचंही काम केलं. त्यामुळे मला वाटतं की अनेक वर्षामध्ये मला वाटतं ते एक आर पाटील साहेबांच्या त्या डान्स बारच्या प्रकरणानंतर मला वाटतं 20 वर्षानंतर ही पहिली हक्कभंग समिती आहे ज्याच्यामध्ये 6 प्रकरणाचे निकाल लागले आणि जवळजवळ 7 लोकांना शिक्षा पण झाली. आणि 6-7 प्रसादलाल, लोकांनी तुमची हीच बाब जी आहे ना, की एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणे, चिकाटी न करणे, जिद्दी न करणे, तीच मुख्यमंत्री आणि तुमच्या पक्षाचे सर्व आज महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीसांना आवडलेली आहे. माझा खरा विषय जो आहे तो मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आहे. मला खूप आश्चर्य वाटलं होतं जेव्हा तुम्ही पुढाकार घेऊन मनोज जरांगे पाटलांना हे आवाहन केलं की तुमच्या काय मागण्या आहेत दादा, त्या मागण्यांपैकी त्याचा पाठपुरावा हो, तुमच्या ज्या मागण्या मंजूर करण्यालायक आहेत त्या सरकारनं मंजूर करू देत, यासाठी मी पुढाकार घेईन, पण तुम्ही आधी चर्चा करा, एकतर्फी निर्णय घेऊन उपोषणाला बसू नका. मला ते तुम्हाला जास्त विचारायचं आहे, कारण तुम्ही पहिल्यांदा जेव्हा ही भूमिका घेतली की नाही मी मनोज जरांगे पाटलांना आवाहन करेल, तेव्हा तुम्ही त्यांना भेटलाही नव्हतात. आवाहनच का करावं असं वाटलं, आणि ते आवाहन साधं सुद्धा नव्हतं. तुम्ही मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की मी येतोय तुमच्यापर्यंत, तुम्ही मला वेळ द्या, का आहे ते सरकारशी बोला. तोपर्यंत चर्चा अशी होती की मनोज जरांगे पाटील एकनाथ शिंदे किंवा शिंदे सेनेचे मंत्री यांच्याशिवाय दुसरं कोणाचं ऐकत नाहीत. तुम्हाला असं का वाटलं? असं काही वाटलं नाही का की हात लावून अवलक्षण होईल, तरी सुद्धा तुम्ही ते धाडस केलं, असं का झालं? आशिषजी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पहिलं तर मी तुमचा धन्यवाद आणि आभार मानणार आहे, कारण तो ब्रेक द आईस तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यू मधनं केला. त्यासाठी ह्याच्यामध्ये तुमचं फार मोठं योगदान आहे, त्यासाठी तुमचं अभिनंदन आणि आभार आहे. एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, म्हणजे मनोज दादांनी देखील काल मला वाटतं कुठेतरी रोहित पवारांच्या उपोषणाच्याच ठिकाणी ते गेले पंढरपूरला. त्यांनी त्यावेळेला त्यांनी ते कबूल केलं की प्रसाद लाड साहेबांनी मला बेदम जे बोलायचं ते बोलले, मी त्यांच्यावरती बेदम घोडे घेऊन बोललो, पण आता आम्ही चांगले मित्र आहोत. मी पहिल्या दिवसापासून, ज्या दिवशी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरती टीका करायला चालू केली, त्या दिवसापासून तुम्ही माझे सगळे रेकॉर्डिंग्स काढा, सगळे युट्यूबवर आहेत. माझी एकच म्हणणं होतं की तुम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून बोला, सरकार म्हणून बोला, देवेंद्र फडणवीस वैयक्तिक म्हणून बोलू नका. ही तुम्ही सुपारी घेऊन बोलल्यासारखं मला वाटतं. हा आरोप मी त्यांच्यावर केला, मी त्यांच्यावरती खूप टीका केली, जहरी टीका केली. आणि मनोज जरांगे पाटील जेव्हा पीकला होते त्यावेळेला मी त्यांना पीकला अंगावर घेण्याचं काम देखील केलं. पण मला सातत्याने अशीच एक गोष्ट जाणवत होती, वाटत होती की कुठेतरी या माणसाबरोबर मिसकम्युनिकेशन होते. कारण त्याच्या आंदोलनाबद्दल मला शंका नव्हती, त्यांनी ज्या मागण्या केल्या त्याच्याबद्दल मला कुठेही किंवा किंतु परंतु नव्हता. त्याच्या मागण्या रास्त होत्या, त्याचं आंदोलन बरोबर होतं, त्याच्या मागे जनता होती. परंतु ज्या पद्धतीमध्ये त्याच्या मागण्या सरकारपर्यंत पोचायला पाहिजे होत्या त्या कुठेतरी पोचत नव्हत्या. त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून, मला आजही तो दिवस आठवतोय, स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाच्या खाली मी पहिल्या दिवशी त्यांच्याशी भांडलो होतो इंटरव्ह्यू मध्ये. त्यांनी मला घाणेरड्या शिव्या दिल्या, फक्त मी शिव्या दिल्या नाहीत, मी संस्कृती जपली ती त्यांच्या मराठवाडी भाषेत त्यांनी मला त्यांच्या पद्धतीने ठोकलं. मग ते ठोकतात म्हणून मी त्यांना ठोकलं, पण संस्कृती न सोडता ठोकलं. पण मी त्या दिवसापासून त्यांना सांगतोय की दादा मला तुम्ही वेळ द्या, तुमचे प्रश्न काय, तुमचे प्रश्न सुटत का नाहीत, त्याच्यामध्ये कोण शकुनी मामाची भूमिका करतोय, कोण त्याच्यामध्ये तुम्हाला आड येतोय, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री दरबारी मी सांगू शकत नाही. आणि शेवटी तुम्ही तो प्रश्न त्यांना विचारलात एका इंटरव्ह्यू मध्ये माझ्या आव्हानाचा, आणि त्यांनी तो माझ्या आव्हानाला साथ दिली, मला तिथे चर्चेला बोलवलं. आणि माझ्या जे मनात होतं की कुठलंही युद्ध
हे युद्ध करून जिंकता येत नाही, तर ते तहाने किंवा चर्चेने सोडवता येतं. आणि ते तहाने किंवा चर्चेने सोडवण्याचं काम मला करता आलं. अजून झालं असं मी म्हणणार नाही, परंतु त्याच्यासाठी जो सेतू बांधायचा होता तो सेतू बांधून आज त्या सेतूवर चालण्याचं काम आम्ही सुरू केलं, याचा मला आनंद आहे. प्रसाद लाड, जेव्हा मी त्यांची मुलाखत केली पहिली आणि तेव्हा त्यांनी तुमचा विषय काढला की त्यांनी आम्हाला आवाहन केलेलं आहे आणि त्यांच्या आवाहनानुसार मी सुद्धा माझ्या ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांना असं सांगितलंय की तुम्ही असं कुठलाही अगतिकपणा करू नका. 22 तारखेपर्यंत आपण त्यांना वेळ देऊ. ते आपल्यापर्यंत येत आहेत तर येऊ देत. आणि तुर्तास मी सगळं काही थांबवलेलं आहे. आणि मी एक पत्रकार म्हणून मी एकदम स्पार्क झालो की अरे असं कसं, कुठली भेट नाही, कुठली चर्चा नाही, आणि एकाएकी मनोज जरांगे पाटील त्यांच्या सहकाऱ्यांना सांगतायत की तुम्ही गाव बैठका घेऊ नका, तुम्ही कुठली तयारी करू नका, 22 तारखेपर्यंत आपण त्यांना वेळ देऊया. मग मी त्यांना म्हणालो की प्रसाद लाड माझे मित्र आहेत आणि तुम्ही तर काय मराठा समाजाचे नेते आहात, सर्वांना परिचित आहात, आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे प्रसाद लाड की मनोज जरांगे पाटील मॅनेज होणारा व्यक्ती नाही, हे तर आता महाराष्ट्र ओळखून आहे. आणि म्हणून मग तुम्ही ज्या धाडसानं त्यांच्यापर्यंत गेलात तर ते सगळं जुळून आलं. मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही स्वतःहून जेव्हा अंतरवाली सराटीला पहिल्यांदा गेलात तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील हा विषय नव्हता किंवा राज्य सरकारच्या वतीनं कोण हाही विषय नव्हता. उलट सुलट बातम्या चालत होत्या की आता शिंदेशिवाय पर्याय नाही, शिंदे सेनेच्या मंत्र्यांशिवाय पर्याय नाही, जे आधी मनोज जरांगे पाटलांना भेटले होते. मग तुम्ही गेलात, मनोज जरांगे पाटलांनी प्रत्यक्ष तुमचं काय म्हणजे ऐकून घेतलं म्हणा की काय म्हणा, की ते तयारीत होते तुमच्या, कारण त्यांच्या बोलण्यातनं असं दिसत होतं की तुम्ही येताय आणि चर्चा करताय. नाही, मी आशिष तुम्हाला सांगतो, मी कधी मनोज दादा जरांगे पाटलांशी फोनवरती बोललो नव्हतो. कधी त्यांच्या कुठल्या माणसाबद्दल मला माहित नव्हतं. आपला टीव्हीवरती त्यांनी आवाहन केल्यानंतर मी त्यांच्या बरोबर असणाऱ्या 2-3 व्यक्तींबद्दल मला माहिती होतं. जसा एक किशोर म्हणून आहे, गंगाधर म्हणून आहे. मी यांना फोन केले, मी म्हटलं दादाने आवाहन केलं, मला यायचंय, मला कसं येत आहे. तर ते म्हणाले आम्ही तुम्हाला 23 तारखेपर्यंतची वेळ दिली आहे, तुम्ही 23च्या आधी कधी या, तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही तुमचं स्वागत करू. आणि आश्चर्याची गोष्ट सांगतो, मी गेल्यानंतर मनोज दादा जरांगे पाटलांनी माझं स्वागत केलं, मला भगवी शाल घातली, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आपला स्टॅच्यू पुतळा दिला मला एक भेट म्हणून, आणि ते डायरेक्ट मीडियाच्या माईक समोर माझ्यावर बसले. म्हणजे असा एकही मिनिट नाही मिळाला की बाबा मी त्यांच्याशी आत जाऊन बोललो. आणि मी जे त्यांच्याशी बोललो ते मीडिया समोर बोललो. त्यांच्या मागण्या मी ऐकून घेतल्या. मग मी काही पेपर घेऊन गेलो होतो जे जवळजवळ 40-50 पानाचे होते, जे सरकारने केले होते, ते त्याला मी दाखवले. हे मीडियामध्ये तुम्ही सगळं दाखवलं. त्याच्यामध्ये काही गोष्टी मी त्यांना म्हटलं की ह्या तुमच्या मागण्यांपैकी या गोष्टी मागण्या पूर्ण झाल्या, पण झारीतले शुक्राचार्य काहीतरी त्याच्यामध्ये गडबड करतायत, ते शुक्राचार्य बाजूला केले पाहिजे, त्यासाठी मला तुमची मदत पाहिजे. आणि भर मीडिया समोर त्यांनी ते मान्य केलं की मी प्रसाद लाडनी जर मला भाऊ म्हटलंय. आणि त्या दिवशी पण ते झालं, म्हणजे तू मैमे तिकडेही झालं. तिथेही मी त्यांना म्हटलं की देवेंद्र फडणवीसांबद्दल तुम्ही वाईट बोलाल तर ते मी ऐकून घेणार नाही. आणि मी खरं तर म्हणजे वाघाच्या गुफेत जाऊन वाघालाच आव्हान केल्यासारखं होतं ते. पण माझ्यामध्ये एक गोष्ट होती आशिष, की मी फार सत्यतेने गेलो होतो. माझ्यामध्ये कुठली लबाडी नव्हती. एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी गेलो होतो. मराठा समाजाचा नेता, मराठा समाजाचा संघर्ष योद्धा समाजासाठी काय करतोय, तर आपण जर समाजासाठी काहीतरी करू शकलो, माझ्या गुड ऑफिसेसच्या माध्यमातून, माझ्या कनेक्टच्या माध्यमातून सरकारपर्यंत मी जरी पोहोचवू शकलो, आणि ही जी ताणलेली दरी आहे, किंबहुना हे जे खेचलं गेलेलं चिंगम आहे, हे तोडता येईल का आणि त्याच्यामधनं समाजाचं भलं होईल का? कारण जरांगे पाटलाचं एकच उद्दिष्ट होतं की माझी लेकरं, माझी बाळ, समाजाची पोरं पोरी यांचं भलं झालं तर मी तुमच्या बरोबर आहे. मग जर माझ्या प्रयत्नाने समाजाचं जर भलं होत होतं आणि कुठल्याही दुसऱ्या समाजाला इजा होत नव्हती, नुकसान होत नव्हतं, त्यांच्या ताटातलं काढून आमच्या ताटात ठेवायचं नव्हतं, आणि हे जर करत असताना जर माझा जर कुठे उपयोग होणार होता तर ती मी हिंमत केली. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, मी जाताना माननीय मुख्यमंत्र्यांना फक्त सांगितलं होतं की मी जातो. आणि मी जाताना माझ्या कॅपॅसिटीमध्ये गेलो. मी ना देवेंद्र फडणवीसांचा दूत म्हणून गेलो, ना भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून गेलो, ना भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून गेलो. मी तिथे जाताना प्रसाद लाड, मराठा समाजाचा बांधव आणि जरांगे पाटलांचा बंधू म्हणून समाजाच्या हितासाठी, समाजाच्या भल्यासाठी
राज्याच्या हितासाठी, राज्यातली समाजामध्ये असलेला जो असंतोष आणि दुरी दूर करण्याचा माझा तो प्रयत्न होता आणि त्यासाठी मी गेलो. आणि मला वाटतं की माझं ते पाऊल फार परफेक्ट होतं आणि माझं म्हणणं होतं की यश मिळालं तर ते सरकारचं, नुकसान झालं तर मी ते नाही करू शकलो तर ते प्रसाद सांगू का प्रसाद लाड, तुम्ही गेलात म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांसारखा तालेवार मराठा नेता आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांना भेटायला गेला अशी भावना मराठवाड्यात झाली. नाहीतर राधाकृष्ण विखे पाटील आंतरवाली सराटीत चर्चा करायला गेले नसते. हे अनेक जण मला सांगतायत खासगीत की ते पूर्ण क्रेडिट गोज टू प्रसाद लाड, त्यांना धन्यवाद द्या. आज खरं तर राधाकृष्ण विखे पाटलांचा वाढदिवस आहे, आज त्यांना क्रेडिट द्या तुम्ही, त्यांना शुभेच्छा पण देऊया. मला असं वाटतं की राधाकृष्ण विखे पाटील हे फार परिपक्व नेतृत्व आहे आशिषजी. पिढ्यानपिढ्या म्हणजे तिसरी पिढी त्यांची आणि आता चौथी, सुजयदादा चौथी पिढी त्यांची राजकारणात आहे. एक फार मोठे शिक्षण सम्राट, फार मोठे साखर सम्राट, फार मोठे कोऑपरेटिव्ह सम्राट, एक मराठा समाजातलं मोठं नाव आणि अनेक अनेक वर्ष म्हणजे मला वाटतं 100 वर्षाहून जास्त वर्षाचा काळ त्यांच्या कुटुंबाने त्या सहकारामध्ये आणि राजकारणामध्ये काढला. अतिशय मितभाषी, अतिशय समंजस असा माणूस, ज्यांनी माझ्या भावना समजून घेतल्या. मी प्रथम त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना काही गोष्टी मी सांगितल्या की साहेब हे आपल्याला करायला पाहिजे. ते मला नेहमी जावई बोलतात, कारण माझी बायको नगरची आहे, ते स्वतः नगरचे आहेत, अहिल्यानगरचे. आणि माझे सासरे आणि त्यांचे वडील मित्र होते, माझे सासरे आमदार होते तर त्यांचे वडीलही आमदार होते. त्याच्यामुळे ते दोघे ते कुटुंब एकमेकाला परिवाराला ओळखतं. तर ते मला बोलले, जावई बापू तुम्ही या, आपण बसून चर्चा करू. मी त्यांच्या बंगल्यावरती रॉयल स्टोन वरती 2दा-3दा गेलो, त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही काही कागदपत्र मागवली आणि त्यानंतर मी ज्या गोष्टी त्यांना निदर्शनास आणल्या ते त्यांना सत्यतेत घडल्या. त्यांना लक्षात आलं की हे कुठेतरी फिल इन द ब्लँक्स आहेत, हे भरले पाहिजे. आणि त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि जाताना आम्ही खरं तर 28 तारखेला जाणार होतो, पण 28 तारखेला मला वाटतं विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तिकिटांचं वाटप होतं, फॉर्म भरायचे होते. आणि त्यामुळे आम्ही 29ला एकत्र मिळून ठरवलं आणि आम्ही 30 तारखेला तिकडे पोहोचलो. पण त्यांची कुठलीही अशी निगेटिव्ह भूमिका नव्हती की मला जायचं नाही, मी करणार नाही. उलट ज्या पद्धतीमध्ये समितीचा अध्यक्ष म्हणून, उपसमितीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी जी भूमिका सरकारकडे मांडली, त्यांनी जी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडली, जे माझे विषय होते ते आम्ही एकत्रितपणे मांडले, त्यामुळे हे सगळं फार स्मूथपणे गेलं. आणि यामध्ये मी एकनाथ शिंदे साहेबांचा पण आभार मानतो की आम्ही त्यांच्याशी मी चर्चा केली. त्यांनी सांगितलं तुझ्याकडनं जर ते सुटत असेल तर ते सुटलं पाहिजे. आणि मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असेल, समितीचे सदस्य असतील, मग उदय सामंत आहेत, शंभूराजे देसाई आहेत, चंद्रकांत दादा पाटील आहेत, आमचे मकरंद आबा आहेत, आणि बावनकुळे साहेब आहेत, सर्वच लोकांनी आम्हाला याच्यामध्ये मदतच केली. आणि त्यांना जे प्रत्येकाला वाटत होतं, म्हणजे मी जे म्हणतो ना तुम्हाला, जो माझ्या मनामध्ये शंका 4 वर्षापासून होती की कुठेतरी कोणतरी हा व्यवस्थित निरोप पोचवत नाहीये, तो निरोप पोचवण्याचं काम मी केलं. प्रसाद लाड, ज्या 2 राऊंड्स ऑफ टॉक्स झाले, म्हणजे 2 फेऱ्या झाल्या चर्चेच्या. पहिल्यांदा तुम्ही दोघे जण गेलात, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं समजून घेतलं, तुम्ही त्यांना सांगितलं, पुन्हा मग दुसऱ्या दिवशी तुमची चर्चा झाली. एवढं काय झालं, अशा कोणत्या वाटाघाटी झाल्या, त्यामध्ये आम्हाला उत्सुकता आहे. म्हणजे निर्णय काय झाले? नाही बघा, असं आहे की त्यांनी जवळजवळ 12 ते 13 मागण्या त्यांनी केल्या. त्या 12-13 मागण्या मी तुम्हाला वाचूनही दाखवू शकतो काय, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही त्याची एक SOP तयार करून तुम्हाला देतो. आता याच्यामध्ये फार सोपं होतं आशिषजी. मराठवाड्याचा आपण जर विषय घेतला तर मराठवाड्यामध्ये निजाम गॅझेट, हैदराबाद गॅझेट आपलं लागू झालं. हैदराबाद गॅझेट एक तर मराठवाड्याला स्वातंत्र्य 10 वर्ष 12 वर्ष उशिरा मिळालं. त्यामुळे निजामशाहीच्या दडपणाखाली हा मराठा समाज, तिथे जो पण समाज होता तो तिथे 12-13 वर्ष अत्यंत असह्यपणे राहिला. त्याच्यामध्ये त्यांनी गरिबी पाहिली, त्यांच्या बरेच गोष्टी तिकडे राहून गेल्या. आणि मग त्याच्यानंतर मराठवाड्यातला हैदराबाद गॅझेट डिक्लेअर करायचं सरकारने ठरवलं. सरकारने ते डिक्लेअर केलं, त्याचा गॅझेट काढलं. मग त्याच्यानंतर आम्ही जेव्हा त्यांना जात पडताळणीचं प्रमाणपत्र देतो, शिंदे समिती जेव्हा सांगते की एवढे लाख लोक मराठवाड्यामध्ये निजाम गॅझेटमध्ये आहेत, आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना व्हॅलिडिटीसाठी 6 महिने, 8 महिने, 10 महिने जर थांबवतो तर ते चुकीचं होतं. हे मी समितीला आणि सरकारला सांगितलं. एखादा मुलगा जर त्याला जून मध्ये व्हॅलिडिटी मिळाली नाही तर त्याचं ऍडमिशनच होत नाही. जर त्याला नोकरीला त्यांनी दाखला मागितला, त्याची नोकरीचा इंटरव्ह्यू झाला, इंटरव्ह्यू नंतर ज्या वेळेला ओरलला तो
दाखला सबमिट करू शकला ना त्याला नोकरी मिळत नाही. हम्म. शिक्षण नाही झालं तर नोकरी नाही मिळणार, नोकरी नाही झालं तर घर दुखी होणार, घर दुखी झालं तर लग्न नाही होणार, लग्न नाही झालं तर हे सगळी एकमेकाची सायकल होती. आणि त्यामुळे तो कुठेतरी ती धगधग समाजामध्ये होती ना ती दूर करण्याचं आम्ही काम केलं. मग आम्ही एसओपी तयार केली. त्या एसओपी आम्ही दादांना दाखवल्या. त्यांच्या मागण्या काय आहेत त्या मागण्या आम्ही समजून घेतल्या. त्याच्यातल्या काय होऊ शकतात, काय नाही होऊ शकतात, किती टाइम लागेल, काय होत करता येईल, ज्या होणार नाहीत त्या का होणार नाहीत, ज्या नाही प्रविष्ट आहेत त्या कशा प्रविष्ट आहेत, या सर्व गोष्टी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. एसओपीची कॉपी आम्ही त्यांना दिली. ती एसओपीची कॉपीमध्ये त्यांनी काही बदल सुचवले. ते बदल घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी डिव्हिजनल कलेक्टर कमिशनर लेवल महाराष्ट्राची घेतली. त्या बैठकीमध्ये आम्ही सर्व चर्चा केली, एसओपी फायनल केल्या. आणि त्यामध्ये जे लक्षात आलं की अधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा जात पडताळणी समितीच्या माध्यमातून ज्या पद्धतीमध्ये समाजाच्या मुलांना, मग तो कुठलाही समाजाचा असेल, तो SC ST असेल, NT असेल, OBC असेल, मराठा असेल, हे जात पडताळणीचं हे जे यंत्र आहे ना हे यंत्र कुठेतरी बिघडलेलं आहे. आणि त्यामुळे त्या दिवशी विखे पाटील साहेबांनी एका अधिकाऱ्यावर कारवाई देखील केली. ज्यांनी एक दोन प्रकरणामध्ये 7-7 महिने उत्तर दिलं नव्हतं. म्हणजे विखे पाटलांनी तर नुसती कारवाई केली, कदाचित बिदर समितीचा अध्यक्ष आणि मंत्री असतो तर त्याला सस्पेंड केला असता. पण एवढी चीड येण्यासारखं हे काम आहे. जर आपल्यासारख्याला जर चीड येते तर मग तो जो भोगतोय तिथे त्याला किती चीड आली पाहिजे. आणि मग ती एसओपीच्या माध्यमातून गावात दवंड्या पेटवणं, त्या 58 लाख ज्या नोंदी मिळाल्या शिंदे समितीला त्या गावागावामध्ये ग्रामपंचायतीपर्यंत देणं, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या घराघरापर्यंत पोहोचवणं, कलेक्टरला आणि डिव्हिजनल कमिशनरला अथॉरिटी देणं, प्रत्येकाचा दर आठवड्याला आढावा घेणं, किती सर्टिफिकेट दिले गेले, किती सर्टिफिकेटची जात पडताळणीला तुम्हाला अर्ज आले आणि किती अर्ज पास झाले, किती अर्ज बाद झाले, बाद झालेले अर्ज पुन्हा कलेक्टरकडे तुम्ही हिअरिंग घेऊ शकता, कलेक्टरकडे नाही झाली तर डिव्हिजनल कमिशनरकडे घेऊ शकता. आणि यामध्ये मराठवाड्याचे डिव्हिजनल कमिशनर जे जी श्रीकांत आहे त्यांनी अतिशय चांगली भूमिका घेतली. कारण ते तिथे कलेक्टरही राहिले, ते तिथे कमिशनरही राहिले, ते बीडमध्येही कलेक्टर होते, संभाजीनगरला कलेक्टर होते, छत्रपती संभाजीनगर महापालिकेला कमिशनर होते. त्यामुळे तिकडची भौगोलिक आणि राजकीय ऐतिहासिक स्थिती त्यांना माहिती होती. आणि त्यांनी जो इनिशिएटिव्ह घेतला तोच इनिशिएटिव्ह मग आम्ही पश्चिम महाराष्ट्राला लावला, कोकणाला लावला, तोच इनिशिएटिव्ह आम्ही विदर्भाला लावला, तोच इनिशिएटिव्ह आम्ही उत्तर महाराष्ट्राला लावला. त्यामुळे मला असं वाटतं की याच्या पुढे हा जो फिल इन द ब्लँक वाला जो गॅप होता की आम्ही अर्ज केला आम्हाला मिळतच नाही, आम्ही हे केलं आम्हाला मिळतच नाही, मग कोणतरी पैसे मागतो, ज्याच्याकडे खायला पैसे नाहीत तो 50,000 लाख 2 लाख रुपये कुठून देणार आहे. त्यामुळे समाजाला न्याय द्यायला पाहिजे या भूमिकेतनं माननीय मुख्यमंत्र्यांनी भूमिका ठेवली. आणि मला वाटतं की समाजाच्या भूमिकेला मी माननीय मनोज दादाला म्हटलं होतं की जर देवेंद्र फडणवीसांनी तुमचं काम केलं असं तुमचं जर मत झालं तर तुम्हाला त्यांचे आभार मानावे लागतील. माननीय मनोज दादांनी मोठ्या मनाने एकदा दोनदा नाही तर 3दा 4दा माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. आणि वेळोवेळी आता ते सांगतात की मुख्यमंत्र्यांनी काम नाही केलं असं मी मानतच नाही, त्यांनीच काम केलं. त्याच्यामुळे बघा काही ठिकाणी परत पुन्हा त्यांच्या काही मागण्या असतील ज्या मागे पुढे होतील, सरकारी यंत्रणात काम करण्यात मागे पुढे होतं, प्रत्येकाला वेगवेगळी कामं पण आहे. पण त्याच्यामध्ये एक गोष्टीचं मी तुम्हाला आश्वासन करतो की याच्या पुढे ज्या त्यांच्या अडचणीसाठी त्यांना उपोषणाला बसावं लागत होतं ना ते बसावं लागणार नाही याची खात्री मी करून घेणार आहे. तुम्हाला जेवायला बोलावणार होते. हा, त्यांनी मला बोलवलं होतं, माझ्याशी त्यांची आता 2दा-3दा फोनवर चर्चा झाली. 14-15 मी जाणार होतो पण ते दौऱ्यावर आहेत. कारण इंदापूरला त्या दिवशी ज्या मुलांचा अपघात झाला आंदोलनातून जाताना इंदापूरच्या, त्याच्यातला एक मुलगा आमचा मृत्युमुखी पडला, 2 मुलं आजारी होती. त्या संदर्भात देखील परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी 3.5 लाख रुपयाचा विशेष निधी हॉस्पिटलच्या बिलासाठी दिला. 1.5 लाखाचा निधी मी माझ्या स्वतःच्या ट्रस्ट मधनं दिला आणि त्यांच्या हॉस्पिटलचं आम्ही बिल भरलं. त्यासाठी त्यांचा मला फोन आला की प्रसादजी आम्ही तुमचा आभार मानायला फोन केला, माझा भाऊ आहे तुम्ही. त्या दिवशी नेमका माझ्या लग्नाचा वाढदिवस होता, त्यांनी मला शुभेच्छाही दिल्या, माझी बायकोही बरोबर होती, तिलाही दादांनी शुभेच्छा दिल्या. परंतु माझं म्हणणं एक आहे की आता ती दरी कुठेतरी दूर होते आणि त्यांनी मला बोलले की मी तुला जेवायला बोलवणार आहे, ते ज्या दिवशी बोलवतील त्या दिवशी मी जाईन. आता मी 18, 19, 20 मोकळा आहे, मी त्यांना सांगितलंय. त्यांनी मला तिथे मराठवाड्याचं जाऊन जेवण जेवायचंच आहे. मला भाकर आणि शेवटचा प्रश्न विचारायचा तो यासाठी की तुम्ही एवढा पुढाकार घेतला आणि मनोज जरांगे पाटलांच्याही मागण्या पूर्ण झाल्यावरती तेही सरकार बरोबर आता कधीही चर्चा करू शकतात. अशा वेळेस पुढच्या वेळेस जेव्हा मनोज जरांगे पाटील मुंबईला येतील
तेव्हा मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट घालून देऊन एक संवादाचं वातावरण तयार करण्याकडे तुमचा कल राहील का? 100% राहील. माझा तो प्रयत्न राहील. मनोजदादा जरांगे पाटील जेव्हा कधी म्हणतील की मुख्यमंत्र्यांची एक सदिच्छा भेट घ्यायची, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची चर्चा करून समितीच्या अध्यक्षांना, उपमुख्यमंत्र्यांना, सगळ्यांना एकत्रित घेऊन माननीय जरांगे पाटलांना, मुख्यमंत्र्यांना भेटवायला मला निश्चितपणे आवडेल. पण ते कसं आहे की ते एक का आपण म्हणतो ना, एकतर्फी प्रेम चालणार नाही. त्यासाठी त्यांनीही प्रेम दाखवायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी प्रेम दाखवायला पाहिजे. आणि मुख्यमंत्री आहेत, तो राज्याचा मुख्यमंत्री आहे, ते प्रत्येकाला भेटायलाच बसले. दादांची इच्छा झाली, दादांना असं वाटलं की बाबा मला भेटायचं आहे, त्या दिवशी निश्चितपणे. ठीक आहे. 22 जून ते 10 जुलैच्या काळामध्ये अधिवेशन सुरू असणार आहे. त्या काळात आले तर मुख्यमंत्री सर्वांनाच भेटतात. नाही, त्यांना सर्वांनाच भेटतात, पण मनोज जरांगेंची जरा विशेष भेट करून दे. अच्छा, ठीक आहे. मी तुमच्याशी वेळोवेळी चर्चा करतो. आजचा विषय मनोज जरांगे पाटलांचा होता, पण तुम्ही मुख्य प्रतोद आहात. 22 तारखेपासून अधिवेशन सुरू होत आहे. ती एक मोठी जबाबदारी तुमच्याकडे आहे. तेव्हा आज तुर्तास इथंच थांबतो. नंतरही कधीतरी चर्चा करू. पण पुन्हा एकदा तुम्ही पुढाकार घेतला आणि मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन, खास करून त्यांचं उपोषण करू नये अशा मताचे आम्ही सुद्धा होतो. कारण काय होतं, एखादी व्यक्ती उपोषण करते, ती आंदोलन करते म्हणून तिला करू द्या असं म्हणणं योग्य नाही. उलट चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे, वाटाघाटी चर्चा झाली पाहिजे, तेही समाजाचं काम करा, या भावनेनं तुम्ही पुढाकार घेतला आणि त्यातनं हे फलित पुढे आलं. त्याबद्दल तुम्हाला आज सगळेच जण धन्यवाद देत आहेत, हे विसरू नका. थँक्यू. या, धन्यवाद.